प्रभाग 13 महिला ओबीसी प्रवर्गातून भाजपकडून उमेदवारीसाठी सौ रुपाली अनंत सातपुते यांची मागणी। इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 13 महिला ओबीसी प्रवर्गातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी अधिकृत मागणी सौ रुपाली अनंत सातपुते यांनी केली आहे। केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणांना स्थानिक पातळीवर प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने ही उमेदवारी मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच इचलकरंजीचे लाडके कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी आवाडे, माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे आणि माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामांना पाठबळ देण्यासाठी आपण ही उमेदवारी मागत असल्याचे सौ सातपुते यांनी सांगितले। त्यांच्या मते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक प्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी रोजगार संधी तसेच गोरगरीब व दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले। विकासासाठी छोटासा खारीचा वाटा उचलत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याची माझी तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले। भारतीय जनता पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत सौ रुपाली अनंत सातपुते यांनी पक्षाच्या माध्यमातून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। नमस्कार, मी सौ रुपाली अनंत सातपुते प्रभाग क्रमांक 13 मधून ओबीसी महिला वर्गाकडून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे। सदरची उमेदवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आपल्या इचलकरंजीचे लाडके आमदार डॉक्टर राहुलजी आवाडे तसेच माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे व माजी आमदार हळवणकर साहेब यांच्या विकासाला साथ देण्यासाठी तरी सदरची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून मिळावी। धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।